सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागलेल्या आहेत, तर आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये काय काय समस्या आहे? समस्या जर बघितलं तर भरपूर समस्या आहे. रस्त्याची समस्या आहे, लाईटची समस्या आहे. आता आम्हाला एक दिवसाआड लाईट आहे. ही 4 वर्षापासून हीच परिस्थिती आहे. मागच्या वर्षी जो जिल्हा परिषद सदस्य होता 5 वर्षात फक्त इलेक्शनच्या वेळेस तो इथं आलेला होता. एकही काम झालेलं नाही मागील काळामध्ये. आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये मागचे जे जिल्हा परिषद सदस्य होते शीतल बनसोड यांनी काय काय विकास काम केले? यांनी काही आले नाही, ते गावाकडे फिरकले बी नाही आणि आले बी नाही गावाकडे. 5 वर्षात गावाला भेट सुद्धा दिली नाही त्यांनी. आहे थोडेफार काम, जास्त नाही. कामं झाले 10% आणि त्याच्यातला निधी खाल्ला 100%. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना ओला दुष्काळाचं एक 17,000 रुपये अनुदान भेटलं आणि आपल्या मराठवाड्याने फक्त 7,000 रुपये हेक्टर अनुदान भेटलं. ही तफावत का? याला जबाबदार कोण? याला जबाबदार आपले नेते मंडळी, जे स्थानिकचे आमदार आहे. स्थानिकचे जे आमदार आहेत ते विकासाचं कुठलंही विजन त्यांच्याकडे नाही. मला असं तरी वाटतं, प्रचाराला ज्या वेळेस नेते मंडळ येतील ते कोणत्याही पक्षाचे असो, त्यांना मतदारांनी विचारणा करायला पाहिजे. अनुदान भेटलंच नाही, घरकुल भेटलंच नाही, कोणत्याही शासनाचं योजना कोणत्या भेटत नाही आपल्याला. शेती आहे का आपल्याला? शेती आहे का? शेती भरपूर आहे. आपल्याला अनुदान किती भेटलं ओल्या दुष्काळाचं? अनुदान कमी प्रमाणात भेटलं. मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये अनुदान भेटलं आणि आपल्याकडे जर 7,000 रुपये अनुदान भेटलं, तर या अनुदानामध्ये तफावत का? पश्चिम महाराष्ट्रापेक्षा आपल्या शेतकऱ्यांना अनुदान इकडे कमी का भेटलं मराठवाड्यात? अनुदान आहे का? किती शेतकऱ्याला नाही. राजकीय लोकांनी जो प्रयत्न करायला पाहिजे नव्हता, त्या प्रयत्नात थोडाफार या ठिकाणी कसूर असल्यामुळे तरी पण बहुतांश अनुदान आपल्याला भेटलेलं आहे. अजून 70% लोक बाकी आहे. मी सांगा. तुमची प्रतिक्रिया घेणार आहे? थांबा, मला बोलू दे, नाही तर बोला तुम्ही, मी नंतर बोलतो. बंद करा ते, बोलू बी नका. आमचं नाही मागू राहिलो. काका भांडण लागतो ना. भांडण लागतो ना. भांडून नाही राहिलो मी. काय बोलतो लोकांना अनुदान? हो ना. 70% लोकांना अनुदान नाही. खोटं बोलायचंच नाही, काय करायचं बोला. 70% लोकांना अनुदान नाही. प्रश्न काय? ऐका ना. मी काय त्यांना विरोध नाही. हा. ते रॉंग काय बोलले? 70% लोकांना अनुदान नाही म्हणते, बहुतांश लोकांना अनुदान मिळालेलं आहे. हे चुकीचं आहे ना. आणि तुम्ही ज्यावेळेस तुमची भारत त्यावेळेस क्रॉस करा ना तुम्ही. लाडक्या बहिणीला जे सरकारने पैसे टाकले, मग लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आता पैशापुरते भुलले त्या पळाच्या सरकार माग. सरकारचे काम कोणते? ओरिजिनल काम कोणते? शेतकऱ्याला सोडून दिलं आणि लाडक्या बहिणीला पैसे टाकायचे, चुकीचं आहे. करू द्या ना त्यांना प्रचार. शेतकरी नेते मग आतापर्यंत झोपले होते का? त्यांनी अनुदान टाकायचं ना, आमच्यासाठी यायचं, गावात यायचं, भेट द्यायची, शेतकऱ्याला भेटायचं. तुमचं अनुदान मिळालं का विचारलं का? एकही नेता विचारायला आला नाही, भेटायला आला नाही. त्याला मतदान आम्ही करायचं कसं काय? पर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर एवढ्या 10 दिवसाच्या आत अनुदान पडत नाही, शेतकऱ्याला सगळ्याला पैसे मिळत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसले. जर पैसे मिळाले तरच मतदानाला जाऊ, नाही तर आम्ही मतदानाला जाणार नाही. मतदानावर आम्ही बहिष्कार टाकणार आहे. शिल्लेगावचे शेतकरी जे काही चालू आहे आतापर्यंत 5 वर्षापासून मागच्या सगळं पैशाच्याच बळावर आहे. मग आता तुम्हाला काय वाटतं, आता ही निवडणूक कशाच जोरावर व्हायला पाहिजे? शेतकऱ्याच्या याच्यावर राहायला पाहिजे. शेतकऱ्याची एका जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मतपेटीतून त्यांना तुम्ही उत्तर देणार का शेतकरी? या ना, धडा दाखवणारच आम्ही आता. यांना या ना, या त्या काळामध्ये धडा भेटणार आहे. त्याचा सांगायचा प्रश्न नाही. शेतकरी बिलकुल त्रस्त होईल. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिलेगाव या जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी आज आपण येथील नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या, विविध राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की नेमकं जिल्हा परिषद गटाला जिल्हा परिषद सदस्य कसा हवा. चला तर आपण जाणून घेऊया शिलेगाव येथील जिल्हा परिषद गटातील नागरिकांच्या समस्या व शेतकऱ्यांच्या समस्या व त्यांना जिल्हा परिषद सदस्य कसा हवा या बाबतीत माहिती. जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजलाय. 5 तारखेला जिल्हा परिषदचा निवडणूक होत आहे, परंतु पश्चिम महाराष्ट्र तुलनेमध्ये आपल्या मराठवाड्यातील शेतकऱ्याला अनुदान कमी भेटलेलं ओल्या दुष्काळाचं, त्याबद्दल काय सांगा? ओल्या दुष्काळाचं अनुदान 50%च भेटलेलं, अजून काही 50% भेटलं पण नाही. हो ना, मग ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये 17,000 रुपये हेक्टरी भेटलं, आपल्याकडे 7,000 रुपये हेक्टरी भेटलं. याला जबाबदार कोण? त्याला भाजप सरकार. मग आता भाजप विरोधी मतदान जनता किंवा शेतकरी करणार का? आता ते जनतेचं कौल आहे. आपण एकटं आपल्या मतान थोडीच काही होणार आहे. यामागे आपला जो जिल्हा परिषद सदस्य होता तो निवडून आल्यानंतर पुन्हा या गटात आला नाही, अशी मतदारांची किंवा काही गावातील लोकांची म्हणणं आहे. त्याबद्दल काय सांगा? खरे खरं आहे. मग आता कोणत्या पक्षाचा जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतो? हे काही सांगू शकत नाही. पैसे पहिले 0 बजेट होत, त्याच्यामध्ये आला नाही, आता बी आला. तुम्हाला शेती किती आहे?
शेती आहे 5-6 एकर. यावेळेस जे ओल्या दुष्काळाचं अनुदान सरकारने दिलं होतं तुम्हाला किती आलं हेक्टरी? काही खात्यावर आले आणि काही आलेच नाही. एक आमचे 2-3 खाते एक खात्यावर आले, बाकीचे आलेच नाही. तरी हेक्टरी किती आला सर? काय देते ते 6-7 हजार रुपये हेक्टर देते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 17,000 रुपये हेक्टरी अनुदान शेतकऱ्यांना खात्यावर आले. त्यातही केवायसी अनिवार्य पश्चिम महाराष्ट्रात नाही, परंतु आपल्या मराठवाड्यामध्ये हेक्टरी 7,000 अनुदान भेटलं. केवायसी पण कंपल्सरी. त्याबद्दल काय सांगाल? याला जबाबदार कोण? हे नुसते केवायसीच करायला लागते आम्हाला. प्रत्येक बारीला आले का ही केवायसी करा, ती केवायसी करा, यांचं बस हेच रडगाणं. काय आमच्या त्यांच्याकडे राहत नाही का कायमची आधार कार्ड झेरॉक्स. प्रत्येक बारीला खर्च का कोणाच्या आपला. एका जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मतपेटीतून त्यांना तुम्ही उत्तर देणार का शेतकरी? यांना धडा दाखवणारच आम्ही आता. त्यांना यांना या त्या काळामध्ये धडा भेटणार आहे. त्याचा सांगायचा प्रश्नच नाही. शेतकरी बिलकुल त्रस्त होईल. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. 5 तारखेला मतदान होणार आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्र तुलनेमध्ये आपल्या शेतकऱ्यांना अनुदान कमी भेटले. त्याबद्दल काय सांगा? हे हातात माझ्याकडे. शेतकऱ्याला हे अनुदान तर भेटायलाच पाहिजे, पण पहिली गोष्ट अशी आहे की इलेक्शन लागलेलं आहे, बरोबर. आणि इलेक्शन मध्ये काही हा मुद्दा घेता येत नाही. तर मला असं वाटतं की आता अनुदान जरी भेटलेलं नसलं, प्रचाराला ज्या वेळेस नेते मंडळ येतील ते कोणत्याही पक्षाचे असो, त्यांना मतदारांनी विचारणा करायला पाहिजे आणि जो योग्य उमेदवार असेल त्याला निवडून दिलं पाहिजे. म्हणजे तो आपले पुढील राहिलेले जे काम आहे ते करून देण्यात येईल. आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये स्मशानभूमी असेल किंवा रस्त्याचे काम असेल, मागच्या जिल्हा परिषद सदस्याच्या काळात किती झाले? एकही काम झालेलं नाही मागील काळामध्ये. पण माझी अशी इच्छा आहे की जो आता निवडून येईल त्याने तरी पुढं ते विकास कामं करायला पाहिजे. तुम्हाला शेती किती आहे? शेती मला 1 एकर आहे. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना ओला दुष्काळाचं हेक्टरी 17,000 रुपये अनुदान भेटलं आणि आपल्या मराठवाड्यामध्ये फक्त 7,000 रुपये हेक्टरी अनुदान भेटलं. ही तफावत का? याला जबाबदार कोण? याला जबाबदार आपले नेते मंडळी, जे स्थानिकचे आमदार आहे. स्थानिकचे जे आमदार आहेत ते विकासाचं कुठलंही विजन त्यांच्याकडे नाही, मला असं तरी वाटतं. मग आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा तुम्ही दाखवणार का? दाखवणार, निश्चित दाखवणार आहे. जोही कोणी योग्य उमेदवार असेल विकास कामासाठी त्याला जनतेनं भरभरून असं मतदान दिलं पाहिजे, असं माझी तरी व्यक्तिगत इच्छा आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत बिगुल वाजलेलं आहे. 5 तारखेला मतदान होते. परंतु शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्रापेक्षा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अनुदान कमी भेटलेले. त्याबद्दल काय सांगा? कमी जास्त तिकडे आपल्याला जास्त भेटत. मग असं तफावत का? सरकार तर एकच आहे दोन्हीकडे. सरकार पण मग ते अगोदर त्याला टाकलं त्याच्याकडे ते व्हायला असेल ना अगोदर. नाही 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 तसं नाही. मला काय म्हणतो, तिकडे हेक्टरी अनुदान भेटले ते हेक्टरी 17,000 भेटले, आपल्याकडे 7,000 रुपये. आपल्याकडे नेते असे कमी हा, तर मग आता जिल्हा परिषदला कोणत्या पक्षाचा सदस्य येईल असं आपल्याला वाटतं? बीजेपी एकनाथ शिंदे. सरकार तर दोन्हीकडे भाजपचं आहे. शेतकऱ्यांना अनुदान कमी झालंय, पुन्हा असं म्हणताय तुम्ही. मग कसं? नाही अनुदान जरी कमी असलं ना तर ते अनिवार्य राहतं ना. अनिवार्यावर नाही राहत. हेक्टरी अनुदान ठरलेलं होतं. ठरलेलं सर सगळं अनुदान होतं 17,000 रुपये, परंतु आपल्याला कमी भेटलं. तेच काही एवढं सांगता येणार नाही, पण मग काही कमी जास्त नुकसान व्हायला त्याच्यामुळे काही भागात ती येणार. गेल्या वेळेस आपल्या जिल्हा परिषद गटाचा सदस्य शिवसेनेचा होता. निवडून आल्यानंतर तो सदस्य या ठिकाणी पुन्हा फिरकला नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. त्याबद्दल काय सांगतो? अहो नेते निवडून आल्यावर कोणीच नाही काम करीत. काम निवडा पण असेच आहे कोणता जरी असला तर. पण सगळ्यात जास्त आहे ना बीजेपी आणि एकनाथ शिंदेच काम चांगलं आहे. जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या आहेत सध्या, तर शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या समस्या काय काय आणि जिल्हा परिषद कसा असावा असं मला वाटतं. हे बघा सर, शेतकऱ्याची समस्या पहिली गोष्ट म्हणजे त्यांना कर्जमाफी होती, कर्जमाफी भेटली नाही. दिपोळी गेली, सारच गेलं त्यांचं. कर्जबाजार झाले, खताची कोणी काय भाव लागली, खत आणल्याशिवाय पीक निघन का? नाही हा, पहिलं शेणखत टाकीत होतं, आता रासायनिक खतावर सारं उत्पन्न आहे. झाला आज पाऊस आला, कांदे गेले, शेतकरी लॉस होईल. बाजरीला भाव नाही, कशालाच भाव नाही. अहो कांदा तुमचा लॉस झाला. सांगा तुम्ही, तूर गेली. सरकार म्हणतंय जून आता मध्ये कापसाला कर्जमाफी करणार. नाही, आजचा भाव काय कापसाला 8,000. पहिले काय होता, मका गेली तुमची, सडली गेली पाण्यात, काहीचे कापसा गेले. काय करणार शेतकरी? मग आता शेतकरी याचा रोष मतदानाच्या पेटीतून सरकार विरोधी करणार का? मग करावं लागेल त्यांना. मत कशाला फुकट आहे का आमचे मत? एक मत किती हजाराला जातं? काहीच कोट्यावधी पैसा आहे. बघा आमच्या गावात नगरपालिका नाही, काहीच नाही.
सांगा तुम्ही तिथे तिथे किती आहे? कुठं घाण तुम्ही जा गावात फिरा, प्रत्येक ठिकाणी घाण आहे. विकास कामं झालेले नाही असं तुम्हाला पंचायत म्हणायचं आहे पंचायत बी आहे तर पंचायत काय करतं, जिथं पडित तिथं पडितच राहतं पंचायत बी, असं आहे. का? विकास काम ज्याचे झालं नाही काम असं आहे म्हणायचं. त्याच्या काम होते, ज्याच्या कामाने त्याचे तसेच राहते. तुम्हाला असा जमीन विषय. किती तुम्हाला जमीन 2 एकर फक्त. तुम्हाला अनुदान भेटलं का ओल्या दुष्काळात? अनुदान भेटलंच नाही, घरकुल भेटलंच नाही, कोणतंही शासनाचं योजना कोणत्या भेटत नाही आपल्याला. त्यांच्याकडे रडत जावं ते येईल, फक्त येईल म्हणतात. आता मागणी काय तुमची नेमकं? मागणीचे घरकुलला नाव दिलं, अजून बी काही त्याचा काहीच नाही, निर्णय नाही, येईल म्हणतात. जिल्हा परिषद सदस्य या शिल्लेगावच्या कोणत्या पक्षाचं होय? शिवसेनेचाच होतो कधी बी. शिवसेनेचं काम करीत नाही ना. मागचा जो जिल्हा परिषद सदस्य होता तो पुन्हा गावात फिरकला नाही, निवडून आल्यानंतर असं लोकांचा आरोप आहे. त्याबद्दल काय सांगाल? माझं तर मत आहे, शिवसेना बी काम करते, थोडं बहुत करते, ज्याचे काम आहे त्याचेच करते, काहीचे काम नाही करीत. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये आपल्या मराठवाड्याला शेतकऱ्याच्या ओल्या दुष्काळाचं अनुदान भेटलं ते एकदम कमी स्वरूपात भेटलं. श्रामपूर, कोपरगाव, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 17,000 रुपये हेक्टरी अनुदान भेटलं ओल्या दुष्काळाचं, आणि आपल्या मराठवाड्यात 7,000 रुपये हेक्टरी भेटलं. याबद्दल काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांची? भेटलीच नाही म्हणते काही लोकांना, भेटलीच नाही काही लोकांना. हा केवायसी करायला लावली. हा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये केवायसी पण अनिवार्य नाही, हा आणि आपल्याकडे मराठवाड्यात केवायसी पण अनिवार्य आहे. हा याबद्दल काय सांगाल? याला जबाबदार कोण? सरकार जबाबदार आहे कोणी. सरकार तर तिकडं पण तेच आहे, इकडं पण तेच आहे. हा आपली मागणी काय राहील? आपली मागणी काय नाही, मग आपल्याला पैसे म्हणजे भेटा लोकांना, सगळ्या लोकांना. ओल्या दुष्काळाचा अनुदान. हा मला दुष्काळ नाही, सगळ्या लोकांना भेटा पैसे. जिल्हा परिषदचा जो सदस्य होईल शिल्लेगाव वाटत तो कोणत्या पक्षाला असेल आपलं वाटतं? हे पक्षाचं काही सांगता येणार नाही मला. हा कोणत्या आज उभेच राहिले नाही, कोणतं कुणीकडे कोणतं कुणीकडे हेच काही सांगता येणार नाही. हा उभे राहिले सांगू. हा. आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये कोणत्या पक्षाचा जिल्हा परिषद सदस्य व्हावा असं आपल्याला वाटतं? मी भागीनाथ चंद्रभान जाधव, शिल्लेगाव. आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये महायुतीचा सदस्य व्हावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. महायुतीच का? महायुती सरकार थोडस शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेत त्याच्यामुळे. तुम्ही जर असं म्हणता तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये अनुदान भेटलंय ओल्या दुष्काळाचं, आणि आपल्या मराठवाड्यामध्ये हेक्टरी 7 ते 8,000 रुपये अनुदान भेटलं. मग ही तफावत का? तो एकंदरीत झालेला मराठवाड्यावर तर अन्याय आहेच, परंतु हे वरिष्ठ जे पुढारी आहे, यांनी याच्यावर लक्ष घालायला पाहिजे होतं, ते त्या प्रमाणात घातलेलं नाही. याआधी महायुतीचा समजा जिल्हा परिषद सदस्य होता, मात्र काही मतदारांची अशी म्हणणं आहे की त्या जिल्हा परिषद सदस्य मतदान निवडून आल्यानंतर पुन्हा गावात फिरकलेच नाही. त्याबद्दल काय सांगा? नाही, असं फिरकलेच नाही असं म्हणता येणार नाही, कारण त्यांनी थोडीफार त्यांच्या लेवलवरची जी कामं आहे, आणि ग्रामपंचायतला असताना त्यावेळेस आम्हाला ग्रामपंचायतचा मी प्रस्ताव पाठवला, ग्रामपंचायत इमारतीचं काम त्यांनी मंजूर करून दिलं, आणि ती झाली सुद्धा. आणि त्यांच्या अंतर्गत जे थोडे बहुत कामं होते, रोडचे कामं वगैरे त्यांनी केलेले, पाहिजे तितके फिरकले नाही, हे लोकांची समस्या बरोबर आहे. यावेळेस तुम्ही जर म्हणता महायुतीचा उमेदवार जिल्हा परिषद सदस्य होईल, परंतु महायुतीच होणार नाही असे संकेत सध्या आहे. कारण नगरपालिकेला महायुती झाली, महानगरपालिकेला महायुती झाली, जिल्हा परिषद पंचायत समितीला तीच परिस्थिती असू शकते. मग जनता ठरवेल. जनता तर ठरवेल, पण त्यावेळेस महायुती नसणार आहे. स्वर्ण महायुतीचे पूर्ण पक्ष वेगवेगळे लढणार आहे. मग जिल्हा परिषद सदस्य कोण होऊ शकतो? जनता ठरवेल ना, त्याचं काय सांगता येणार आपल्याला. पंचायत समिती निवडणूक बिगुल वाजलेला आहे, तर आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला ओल्या दुष्काळाचं 17,000 रुपये हेक्टरी अनुदान भेटलं, आपल्याकडे फक्त हेक्टरी 7,000 अनुदान भेटलं. याला जबाबदार कोण? सरकार. मग आता जिल्हा परिषद निवडणुकीत तुम्ही सरकार विरोधी मतदान करणार का? आम्ही निवडणुकीला मतदानालाच जाणार नाही जोपर्यंत सगळ्या शेतकऱ्याला अनुदान भेटत नाही. आता लोक सांगते 70% भरले, 80 काही भेटलं नाही. 80 ते 90% शेतकरी अजून तसेच आहे, अनुदान एकाला बी आलं नाही. नुसतं चित्या मारायचे काम करते. सरकारला मतदानच करायचं नाही, आम्हाला मतदानाला जाणार नाही आम्ही. आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये मागचे जे जिल्हा परिषद सदस्य होते शीतल बनसोड यांनी काय काय विकास काम केले? यांनी काही आले नाही, ते गावाकडे फिरकले बी नाही, आले बी नाही गावाकडे. 5 वर्षात गावाला भेट सुद्धा दिली नाही त्यांनी. मग आपलं जिल्हा परिषद गाव शिल्लेगाव खूप मोठं आहे, या ठिकाणी शिल्लेगाव जिल्हा परिषद सदस्य व्हावा असं आपलं वाटतं का? वाटतं ना, गावातलं व्हायलाच पाहिजे. रस्ते, स्मशानभूमी याविषयी कामं झाले, विकास काम आपल्याला आहे थोडेफार कामं, जास्त नाही. कामं झाले 10% आणि त्याच्यातला निधी खाल्ला 100%. हे खरं आहे, विचारा गावकऱ्याला, खोटं नाही बोलत मी. आता नेमकं मागणी काय तुमच्या? माझी मागणी अशी आहे, जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर एवढ्या 10 दिवसाच्या आत अनुदान पडत नाही,
शेतकऱ्याला सगळ्याला पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसले. जर पैसे मिळाले तरच मतदानाला जाऊ, नाही तर आम्ही मतदानाला जाणार नाही. मतदानावर आम्ही बहिष्कार टाकणार आहे. शिल्लेगावचे शेतकरी जिल्हा परिषद निवडणुकीवर तुमचा बहिष्कार राहील. गाव- निवडणूक कोणती शेतकऱ्या- येऊ द्या, जिल्हा परिषद येऊ द्या, कोणती येऊ द्या, पण जोपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला पैसे भेटणार नाही तोपर्यंत आम्ही मतदानाला जाणार नाही. एवढे लोक आहे, एवढे सगळे मतदानाला बहिष्कार टाकणारे आम्ही. कोणता नेत्याशी आम्हाला घेणं नाही, पक्षाशी आम्हाला घेणं नाही, पण आमच्या खात्यावर सगळ्याचे अनुदान जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आम्ही इलेक्शन मतदानाला जाणार नाही. परंतु जिल्हा परिषदच्या आता जे निवडणूक वाजायच्या म्हणजे व्हायच्या आधी सुद्धा खूप लोकांनी प्रचार दौरा चालू केलाय, त्यामध्ये अनेक मोठे मोठे शेतकरी नेते. मग त्याविषयी तुम्ही काय सांगाल? करू द्या ना त्यांना प्रचार. शेतकरी नेते मग आतापर्यंत झोपले होते का? त्यांनी अनुदान टाकायचं ना, आमच्यासाठी यायचं, गावात यायचं, भेट द्यायची, शेतकऱ्याला भेटायचं. तुमचं अनुदान मिळालं का विचारलं का? एकही नेता विचारायला आला नाही, भेटायला आला नाही, त्याला मतदान आम्ही करायचं कसं काय? लाडक्या बहिणीला जे सरकारने पैसे टाकले, मग लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आता पैशापुरत्या भुलल्या, त्या पळाच्या सरकार माग. सरकारचे काम कोणते? ओरिजिनल काम कोणते? शेतकऱ्याला सोडून दिलं आणि लाडक्या बहिणीला पैसे टाकायचे चुकीचं आहे. पश्चिम महाराष्ट्रातला 15,000 रुपये शेतकरी 10 वर्षापासून कर्जमाफी मागतो. शेतकरी बऱ्याच दिवसापासून शेतकरी परेशानी. दुष्काळामध्ये सरकारनं कर्जमाफी जाहीर केली. तुमच्या 2 दिवसात दिवाळी गोड करतो. दिवाळीला झाले 2 महिने, मग अजून ती सांगतात त्यांना. असं सरकारचं म्हणणं असं आहे की आम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे. मग तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार का? विश्वास तर आता ठेवायचाच नाही. जोपर्यंत जवळ होईल तेव्हा आमचा विश्वास का आता झाली म्हणून. नाव सांगा. आणि आप्पासाहेब भाऊसाहेब नरवणे. तर आपल्या या ठिकाणी जे जिल्हा परिषद सदस्य होता मागचा, तो गेल्या 5 वर्षामध्ये किती काळात आला, कोणत्या पक्षाचा होता? तो अपक्ष होता. काय का होतो बनसोड का काय? बनसोड शिवसेनेचे. शिवसेनेचा होता का काही हे नाही सांगता येत. मग तुमच्या नावावर शेती आहे का? हा. शेती आहे का आपल्याला? हा आहे ना. तर आपल्याला अनुदान किती भेटलं ओल्या दुष्काळात? एक टप्पा भेटला फक्त. किती पैसे भेटले? ते 5,000 रुपये फक्त. मग आपल्या तुलनेमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये 17,000 रुपये शेतकऱ्यांना भेटला ओल्या दुष्काळाचा अंदाज. भेटले लगे. 17,000 रुपये. हा. आपल्याला 5,000 रुपये भेटले. याबद्दल काय सांगाल? याबद्दल काही भाजप सरकार तो बेकार दिसतं. हा हे पण सत्तेवर यायला नाही पाहिजे. म्हणजे एकंदरीत भाजप सरकारवर तुमचा रोष आहे. हा मग शेतकऱ्यांचे- मग तिकडे देतं इकडे का देत नाही मग. हो, बरोबर. आता तुमची मागणी काय असेल? समजा जिल्हा परिषदेचे कोण व्हायला हवा? हे उद्धव ठाकरे हे व्हायला पाहिजे. उद्धव ठाकरेचा गट यायला पाहिजे किंवा काँग्रेस, उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचं जिल्हा परिषद सदस्य यायला. मंत्रालयामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष यांचं असं मला वाटतं. हा हे भाजप सरकार काहीच कामाचं नाही. नुसते घोषणा आहे, फक्त घोषणा. काका, या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आता होऊ घातलेली आहे. 5 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं मतदान आहे आणि 7 तारखेला निकाल आहे. तर आपल्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये कोणत्या पक्षाची जिल्हा परिषद सेवा आपल्याला असं वाटतं? गेला का? एक तर आपलं काँग्रेस नाही तर ती आपलं दुसरं ती भाजप नको आम्हाला. भाजप का बरं नको? भाजपला कदरून गेलेलं आहे. भाजप दाखीचं एक करीत एक, दाखीचं एक करीत एक. आता 2-2 हजार रुपये दिवाळी कोण देऊ राहिले? आता लोक देऊनच राहिले. आपल्याला शेती आहे का? हा, आपल्याला यावेळेस अनुदान किती भेटलं होतं? भेटलंच नाही. नाही का? पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठवाड्यात पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात 17,000 रुपये अनुदान भेटलेलं आहे. तर आपल्या इथं मराठवाड्यात भेटलं नाही, मला लोकांना भेटलं नाही, मी तशीच बोंबलत गेली. त्यामुळे तुमची भाजपवर नाराज आहे. हा, आणि तेच नाही म्हणजे कोणत्या पक्षात जिल्हा परिषद सदस्य असं म्हणत? आम्हाला कोणत्याच पक्षाला आवडत नाही. मग आता तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न हे मांडताय. हे तरी हे ते एकच आहे. हो. हे उद्या निवडून येतील आणि पुन्हा उद्या आम्हाला भेट देणार नाही आणि आमचे काम करणार नाही. तुम्हाला शेती आहे का? हा? शेती आहे तुम्हाला? शेती शेती आहे किती अनुदान भेटलं तुम्हाला? आम्हाला अजिबात काहीच नाही भेटलं. आपल्या मराठवाड्यात पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात 17,000 रुपये अनुदान भेटलेलं आहे. मराठवाड्यात फक्त 7,000 रुपये अनुदान भेटलं. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता आम्हाला काहीच भेटलं भेटलं नाही तर काय सांगायचं का? भेटलंच नाही तर काय सांगायचं आम्हाला आम्हाला भेटलंच भेटलं काय करतात? फक्त हे म्हणतात शेतकरी खुश, शेतकरी खुश, शेतकरी आजच खुश राहील. आता मी ते लाडके पैसे केले, निम्या गावाला भेटले, निम्याला पत्ता नाही त्याचा. मग आता त्यांना काय करायला पाहिजे? मग असं काय कोणती परिस्थिती सांगा आम्ही? मग आम्हाला सरकारच नको काय घेणं देणं ते. सरकारच काय काम म्हणजे एकंदरीत तुमचा जो कल आहे तो भाजप विरोधी असं वाटतं. मग आम्हाला काही फायदा नाही, मग आम्ही काय करायचं? फायदा नाही ना, कोणाचाच फायदा नाही. फायदा असला तर मग माणूस पुढे मारायचं. फायदाच नसल्यावर काय करायचं? आपलं नाव सांगून आपल्या या जिल्हा परिषद गटात कोणत्या पक्षाचा जिल्हा परिषद सदस्य होईल असं आपल्याला वाटतं?
माझं नाव सुनील वालचंद बोराडे. मला असं वाटतं की जो उमेदवार जनतेचा चांगला राहील आता जनतेच्या नजरेत त्याच काम यावेळेस होईल. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला ओला दुष्काळाचे 17,000 रुपये अनुदान भेटलं. तुमच्या नावावर शेती असेल, तुम्हाला अनुदान किती भेटलं? मला 1 रुपया देखील भेटला. मला सुद्धा नाही मिळालं. पण ते अनुदान न भेटलं, मग तुमचा रोष कोणावर? अनुदान मला अनुदान नाही आणि पीक विम्याचे पैसे सुद्धा नाही 2 वर्षापासून. मागच्या जिल्हा परिषद जो सदस्य होता तो आपल्या गावामध्ये किती वेळेस आला होता? मागच्या वर्षी जो जिल्हा परिषद सदस्य होता 5 वर्षात फक्त इलेक्शनच्या वेळेस तो इथं आलेला होता. काका तुम्ही काय सांगाल? तेच दोघंच उत्तर. अजूनपर्यंत हा. कोणी इथं आलेलं नाही. जिल्हा परिषद सदस्य कोणत्या पक्षाचा असं आपलं वाटतं? जो काही जनतेच काम करेल असंच पाहिजे ना. नूतन इलेक्शन पुरतं येतो उजून चालला जातो त्याला काय आणता येईल कायला हे करतात. तुम्हाला किती अनुदान भेटलं होतं? अनुदान काय त्या ध्यानात राहतं बा, एवढं पण मग तारीख ते तर कोण पाहतं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला ओल्या दुष्काळाचे हेक्टरी 17,000 रुपये अनुदान भेटलं होतं. आपल्याकडे 7,000 भेटलेले. मग ते ही 7,000 तफावत जर आहे त्याला जबाबदार कोण? इथले सरकार- मराठवाड्याचे राजकीय प्रतिनिधी हा. कोण? राजकीय प्रतिनिधीच दुसरं कोण येतं. मग आपल्यापेक्षा मराठवाड्यातल्या राजकीय लोकांपेक्षा नेत्यापेक्षा पश्चिमचे- पश्चिम महाराष्ट्राचे राजकीय चांगले नेते आहे. ते शेतकरी हिताचे काम करतात असं आपल्याला म्हणायचं. हा. मग आता आपली मागणी काय राहील? 1% आपली जो मागणी- आपल्या शेतकऱ्याचं काम करील असंच नेता निवडून द्यायचं आपल्याला इलेक्शनच्या वेळेस. नंतर गावाला तोंड नाही दाखल. नंतर कुणी दिले ते पैसे? जिल्हा परिषद सदस्य प्रशांत बन सोडलं. म्हणजे मागच्या वेळी जी जिल्हा परिषद सदस्य झालता तो एक पैशाच्या बळावर असं आपल्याला म्हणायचं. हा, पैशाच्याच बळावर. पैशाच्याच बळावर. मग ह्यावेळेस जे काही चालू आहे आतापर्यंत 5 वर्षापासून मागच्या सगळं पैशाच्याच बळावर आहे. मग आता तुम्हाला काय वाटतं आता ही निवडणूक कशाच जोरावर व्हायला पाहिजे? ही शेतकऱ्याच्या याच्यावर राहायला पाहिजे. शेतकऱ्याचे हिताचं काम करेल. पैसे लोकांना घेतलेच नाही पाहिजे. दिले तरी घेतले नाही पाहिजे. द्यायला पाहिजे. काम करायला त्यांनी लोकांना लालची लावायला पाहिजे पैसे. परंतु आज असं साधा म्हणजे साहेब आता असं झालेलं आहे ग्रामपंचायत इलेक्शनला सुद्धा 10-20 लाख रुपये लागणार आहे. हे सगळे मोठमोठ्या नेत्याच्या जोरावरती चालू आहे. पैशाच्या जोरावर करू राहिले. म्हणजे राजकीय जे पदाधिकारी होत आहेत ते पैशाच जोरावर होत असं आपल्याला म्हणायचं. पैशाच्या जोरावर सगळं. ग्रामपंचायत सदस्य जरी व्हायचे आता त्याला पैसे लागणार 10 लाख रुपये. सध्या 5 तारखेला जिल्हा परिषदची निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये आपल्या जिल्हा परिषद शिलेगाव सर्कलला कोणत्या पक्षाचा जिल्हा परिषद सदस्य होईल असं आपल्याला वाटतं? पक्षाचं होईल असं नाही वाटत नाही. परंतु आम्हाला जो कामाचा माणूस आहे आणि जो नेहमी आमच्या संकटकाळी धावून येतो आणि पब्लिकच्या समस्या आणि अडचणीच्या 5 वर्षाच्या काळामध्ये कधी बी एनी टाइम संपर्क त्याचा होतो, तर असं माणूस आम्हाला गरजेचं आहे. मग तो कोणत्या पक्षाचं हे नाही आम्ही बघणार. पश्चिम हे जे आता शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचं अनुदान भेटलं होतं, हा. पश्चिम महाराष्ट्रात रामपूर असेल, कोपरगाव असेल, हा. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्याला 17,000 रुपये अनुदान भेटलं. हा. आपण शेतकरी आहेत, मग आपल्याला अनुदान किती भेटलं होतं? आपल्याला कमी भेटलं ना. का भेटलं? तर आपलं नेता ओरड करणारा नेता वगैरे कोणी असं नव्हतं त्यावेळेस समजा. आणि तुम्हाला असं म्हणायचं की पश्चिम महाराष्ट्रातले जे राजकीय पुढारी आहेत ते शेतकरी त्याचे काम जास्त करतात मराठवाड्यांच्या पुढाऱ्यापेक्षा. हो, हेच मान्य आहे हे गोष्टी. म्हणजे आहेच ते खरं आहे. आपल्या मराठवाड्यातले पुरवठे शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्यात थोडे कमी पडतात. काय? म्हणून आपल्याला ही वेळ आहे जे अनुदान कमी भेटणं वगैरे या ज्या गोष्टी घडतात ते त्याच्यामुळे घडतात. पुढारी जर सक्षम असेल तर जनतेच्या समस्या तो वेळेवर सोडू शकतो. आता जो जिल्हा परिषद असेल आपल्या शिल्लेगाव गटाचा तो कोणत्या पक्षाचा असू शकतो किंवा कोणत्या पक्षाचा असावा? जो शेतकरी आहेत, जो जनतेच्या कामाचा आहे, जो शेतकऱ्याच्या कामाचा आहे, जो कधी बी एनी टाइम कधी बी उपलब्ध राहील शेतकऱ्याच्या समस्या सोडण्यात, तो सगळ्याच्या समजा अगोदर येतो आणि शेतकऱ्याचा आवाज उठवतो शेतकऱ्यासाठी. तोच आम्हाला योग्य वाटतो आणि आमचा असाच माणूस जो आमच्या निदर्शनात येईल आम्ही त्याला मतदान करू. आता आपला शिल्लेगाव जिल्हा परिषद गटामध्ये सर्वात मोठं गाव आपलं शिल्लेगाव आहे. शिल्लक पंचायत समितीला आपल्या गावातून जर उमेदवारी एखाद्या पक्षाने दिली तर सर्व गाव त्या उमेदवाराच्या मागे उभी राहील का? एकच उमेदवार असलं तर. जर 3 उमेदवार असले तर मग त्या मताची विभागणी होईल. हे मी केव्हाही सांगू शकतो. म्हणजे ज्यावेळेस त्यांच्या मुलाखती झाल्या त्यावेळेस मी बोललो आणि आता इथेच बोलतो. एक उमेदवार जर शिल्लेगावून दिला तर त्याच्या मागे सगळं शिल्लेगाव राहील. आणि 3 पक्षात 3 उमेदवार असले तर मताचं डिवायडेशन होईल. म्हणजे कोण निवडून येईल हे मी सांगता येणार निश्चित. आता आपली नेमकं भूमिका कशी असेल जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेस?
माझी हो. माझी म्हणजे जो माणूस कामाचा आहे त्याचाच आम्ही मतदान करणार आहे ना. हा. मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी आहेत त्यांना ओल्या दुष्काळाचे हेक्टरी 17,000 अनुदान भेटले आणि आपल्याकडे 7 ते 8,000 रुपये भेटले. मग या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्ही काय करणार? हे आम्ही काय करणार यावेळेस, जो माणूस एकदम सक्षम राहणार, जो शेतकऱ्यासाठी काम येतो रात्र दिवस समजा, त्याला आम्ही मतदान करणार. आणि राहिली दुसरी गोष्ट, आमच्या गावामध्ये शामराव गुरुजी नंतर एकही मेंबर इथून झाले नाही. इथून विधानसभेला रस्ता जातो असं म्हणजे स्थानिक नेतृत्व हे बाकीच्या गोष्टी अडचणी असल्यामुळे इथलं नेतृत्व तयारच नाही झालं ना. आणि गावाचा रस्त्याचे प्रश्न आजूबाजूचे डांबरीकरण नाही, काही नाही. बाकीचे कट जर पाहिले एकदम रस्त्याच्या बाहेर एकदम आहे. आता समजा वजनापूर आहे, वजनापूरला तिथलं स्थानिक नेता आहे, पण इथून निवडून जातात ना ते. हो. पण तिथे चौकून चारी बाजून डांबरी आणि हे गटचं गाव आहे. 32 गावात संपर्क आहे. इथून विधानसभेला रस्ता जातो आमदारकी. तरी इथे रस्त्याचे प्रश्न आहे, पाण्याचे प्रश्न आहे, लाईनीचे प्रश्न. आता बी दुपार लाईट दिली त्याने शासनाने, काय गरज आहे? पहिल्यांदा तेव्हा लाईट दिली व्यवस्थित दिली, आता अजून टाइम टेबल चेंज केलं ते. तुम्हाला ओल्या दुष्काळाचं अनुदान किती भेटलं? वल्ला दुष्काळ आता मला क्षेत्र कमी आहे, त्याच्यामुळे मला काही एवढं नाही भेटलं, पण जे मोठे शेतकरी त्यांना कमीच भेटलं. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठवाड्याला शेतकऱ्याच्या ओल्या दुष्काळाचं अनुदान भेटलं होतं, ते हेक्टरी कमी भेटलं होतं, त्याबद्दल काय सांगा? कोणतं अनुदान? ओल्या दुष्काळाचं अनुदान शेतकऱ्यांना भेटलं ओल्या दुष्काळचं अनुदान आम्हाला अजून मिळालंच नाही इथं. नाही का? नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये हेक्टरी 17,000 रुपये भेटलेले. मग याला दोषी कोण? नाही आपल्याकडे काही म्हणजे शून्य मिळालं अजून. आता आमच्या गावात तरी 50% लोक बाकी आहे अजून. याला जबाबदार कोण? मग इकडले मराठवाड्यातले राजकीय पुढारी. शासनाचा निष्काळजीपणा. शासनाचे ते सगळ्यांच्या नोंदी घेत नाही, कुठं काही नाही, कागदपत्र घेऊन हरवतात. काय तो कोणी लक्ष देत नाही त्याच्यामध्ये. मग आता आपल्या मताच्या रूपाने आपल्याला त्याला उत्तर द्यायचंय. मग आता इकडे राजकीय जो पक्ष असेल कोणताही, तर जिल्हा परिषदेचे नाही कोणताही राजकीय पक्ष असला ना तर कुठलंच काही काम करत नाही ते. अगदी म्हणजे सगळे अगदी खालच्या भाषेत बोलायचं म्हणलं त्यांच्यावर भरोसा ठेवायचं कामच नाही त्यांना. ज्यांच्याकडे जबाबदारी आहे त्या जबाबदारीत पार पडत नाही तर काय करता तुम्ही त्यांना? तरी सुद्धा ही लोकशाही बोकळलेली आहे, याच्यामध्ये काही अर्थ नाही. एक दिवस क्रांती झाली तरच काहीतरी होईल त्याची. आपला जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? तरी जिल्हा परिषद सदस्य कसा जरी असला, काम करणारा असला तर खूप चांगलं आहे. पण आतापर्यंत अनुभव असा आहे तर एकही कार्यकर्ता कोणी काम करत नाही, पण शेतकऱ्याचं पाहत नाही, कोणीच पाहत नाही. सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागलेल्या आहेत, तर आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये काय काय समस्या आहे? समस्या जर बघितलं तर भरपूर समस्या आहे. रस्त्याची समस्या आहे, लाईटची समस्या आहे. आता आम्हाला एक दिवस आड लाईट आहे. 4 वर्षापासून हीच परिस्थिती आहे आणि बदल काही होणार नाही. कोणी येऊ दे तुम्ही, हेच समस्या राहणार. तुम्हाला शेती आहे का? ठीक आहे ना. मग तुम्हाला ओल्या दुष्काळाचं अनुदान किती भेटलं? काय 1 टप्पा भेटला नंतर नाही मिळाला. किती भेटलं हेक्टरी? काय 4-4.5 हजार रुपये हेक्टरी काहीतरी बघा. पश्चिम महाराष्ट्रामधील कोपरगाव असेल, श्रामपूर असेल, या तालुक्यामध्ये हेक्टरी शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचं 17,000 रुपये अनुदान हा मिळाली. तिकडल्या आपले आमदार एवढी तफावत का? याला दोष कोण? गव्हर्नमेंट राजकीय पुढारीच आपल्याकडे मराठवाड्यात. हा मराठवाड्यात. मग आता मतदानाच्या रूपाने 5 तारखेला आपण त्यांना उत्तर देणार का? ते तर होणार आहे. शेतकरी वैतकलेले, शेतीमालाला भाव नाही, मक्काला भाव नाही, कापसाला भाव नाही. सध्या जिल्हा परिषद निवडणुकीत बिगुल वाजलं आहे. 5 तारखेला जिल्हा परिषद मतदान आहे. आपल्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये कोणत्या पक्षाचा जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतो? आपल्या या शिल्लेगाव सर्कलमध्ये भारतीय जनता पक्षाचा निश्चितच जिल्हा परिषद सदस्य होणार आहे. कारण या गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आणि या गंगापूर खुलताबादच्या विकासाचे शिल्पकार सन्माननीय आमदार प्रशांतजी बमसाहेब यांच्या नेतृत्वात जोही कोणी उमेदवार साहेब देतील तो उमेदवार या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून येईल. त्याच कारण असं की झालं 2009 पासून बमसाहेब आमदार झाले. त्या काळात त्या शिल्लेगाव सर्कलसाठी, शिल्लेगाव एक सर्कल मधलं सगळ्यात मोठं गाव असून या गावात आमदार साहेबांनी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती सन्माननीय संतोष पाटील जाधव यांच्या दोघांच्या माध्यमातून पहिलं काम म्हणजे 17 किलोमीटर नदी खोलीकरण या ठिकाणी झालं होतं. त्यानंतर आमच्या गावामध्ये अंगणवाडीसाठी एक नवीन इमारत, जिल्हा परिषद शाळेसाठी पेव्हर ब्लॉक आणि तदनंतर जे काही शेतकऱ्यावरती जे नैसर्गिक आसमानी संकट येतं त्या काळात पहिल्यांदा उभं राहणारा नेता म्हणजे आदरणीय संतोष पाटील जाधव आणि त्यांच्यानंतर श्री प्रशांतजी बमसाहेब. त्या कारणानं शिल्लेगाव सर्कल आणि शिल्लेगाव गटातील सर्व मतदार बंधू भगिनी
यांना आम्ही अशी एकच विनंती करेल की त्यांनी आमदार साहेबावरती विश्वास ठेवून या सर्कलमध्ये मतरूपी आशीर्वाद द्यावा. तुम्हाला शेती आहे का? हो, किती एकर आहे? आम्हाला 10 एकर. तुम्हाला ओल्या दुष्काळाचं अनुदान किती भेटलं? अनुदान आज साहेब नाही भेटलं साहेब, पण होईल. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये अनुदान भेटलं. आपल्या मराठवाड्यामध्ये हेक्टरी 7,000 रुपये ओल्या दुष्काळाचं अनुदान भेटलं. मग याला जबाबदार कोण? याला जबाबदार हे जे अनुदानाच्या विषयी जे सर्वे केले गेले, पंचनामे केले, प्रशासन. आणि या ठिकाणी जो जिल्हा परिषद सदस्य होता मागचा शीतल बनसोड यांनी निवडून आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा भेट दिली नाही किंवा मतदारसंघामध्ये काही विकास काम केले नाही असं मतदारांचा किंवा लोकांचा आरोप आहे. त्याबद्दल काय सांगतात? निश्चितच लोकांचे आणि मतदारांचे जे आरोप आहेत ते एकदम सत्यच आहे. ज्या वेळेस आदरणीय बनसोड सर यांच्या सौभाग्यवती शीतल बनसोड या गटात निवडून गेल्यानंतर आजपर्यंतही त्या शिल्लेगावमध्ये कुठलंही विकास काम घेऊन या ठिकाणी आलेलं नाही. आता गावकऱ्यांचं काय म्हणणं असं आहे की आमच्या गावामध्ये शेतकऱ्यांना अनुदानच भेटलं, त्यामुळे येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही बहिष्कार टाकणार. त्याबद्दल काय सांगतात? अनुदान ही किचकट प्रक्रिया असून त्यावरती प्रशासनाचं काहीतरी काम चालू असेल. त्या हिशोबात येणाऱ्या काळात अनुदान निश्चित भेटेल. कर्जमाफीविषयी काय सांगतात? कर्जमाफी निश्चित भारतीय जनता पार्टीचं सरकार करणार आहे. यावेळेस जी निवडणूक होत आहे ती महायुतीत न होता सुट्ट्या पक्षात होईल एखाद्या वेळेस, त्यावेळेस महायुतीत मग तुम्ही मतदान कोणाला करणार? महायुतीत शिवसेना, शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीची युती जर झाली तरी आम्ही त्या उमेदवाराला मतदान. युती होणारच नाही 100% असे संकेत आहे. आम्ही ज्यावेळेस युती नाही झाली त्यावेळेस आम्ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान. मग भाजप सरकार केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे, परंतु शेतकरी एक प्रकारे अन्याय होत असल्याचा आरोप शेतकरी, गावकरी आणि मतदार करतात. त्याबद्दल काय सांगतात? आरोप प्रत्यारोप चालूच राहणार आहे. जे शासनात प्रशासनात बसलेले असलेले लोक त्यांना प्रति व्यक्तीचं, प्रति मतदाराचं समाधान त्यांच्याकडून केलं जात नसतं. कुठं काहीतरी अडचणी असल्यामुळं 10% कामातून 2% मतदाराची नाराजी असणारच. महाराज, आपला जिल्हा परिषद गटमध्ये सध्या मागे जो जिल्हा परिषद सदस्य होता तो कोणत्या पक्षाचा होता? शिल्लेगाव सर्कलचा जिल्हा परिषदेचा सदस्य हा शिवसेनेचा पूर्वीचा होता. जिल्हा परिषद मध्ये निवडून आल्यानंतर त्यांनी केलेली विकास कामे काही सांगता येतील का? भरपूर केले, पण ते आता त्याचा डाटा माझ्याकडे उपलब्ध नसल्यामुळे सांगता नाही येणार. पण बरं, जसं की इथल्या ग्रामपंचायतीची जी इमारत आहे ती सन्मान्य शीतलताई प्रशांत बनसोड यांच्या काळात झालेले अनेक जे रस्ते असतील त्या रस्ते, अनेक विकास कामं, शाळा खोल्या असतील, जिल्हा परिषद सदस्याला जो निधी असतो त्या निधीच्या मापात भरपूर, कारण एका सदस्याला बरीचशी जी गावं आहे 34 गावं सांभाळायची असतात. त्या तुलनेत प्रत्येक गावाला त्या प्रमाणात विकास हा झालेलाच आहे. काही गावकऱ्यांचा किंवा मतदार जिल्हा परिषद गटाचे जे मतदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ते निवडून आल्यानंतर पुन्हा गटामध्ये आलेच नाही, रकलेच नाही. तर त्याबद्दल काय सांगा? काय सांगा? काय सांगा? संपर्काच्या बाबतीत ते थोडी कमी पडली हे मान्यच करावं लागेल. ते आले नाही हे नक्की आहे. लोकांनी शिवसेनेवरती विश्वास ठेवून, धनुष्यबाणावरती विश्वास ठेवून मागच्या वेळेस त्यांना मतदान केलं होतं. बरं, आता यावेळेस दोन्ही शिवसेना फुटलेल्या आहेत. एक शिवसेना वेगळी आहे, दुसरी वेगळी, एक शिंदे गटाची. तर यावेळेस जिल्हा परिषद गटाचा सदस्य कोणत्या पक्ष? शिंदे गट नाही, शिंदे पक्ष आहे. ज्या वेळेला 40 आमदार होते 40च्या आज 60 आमदार झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा खासदार हा शिवसेनेचा आहे. 9 पैकी 6 आमदार हे शिवसेनेचे आहे. कालच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तब्बल 57 नगरसेवक आणि 2 नगराध्यक्ष निवडून येऊन शिवसेना धनुष्यबाण आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज जिल्ह्यातला क्रमांक 1चा पक्ष आहे. आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून सुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवरती निश्चित भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. आपली शेती आहे का? आपल्याला शेती आहे का? शेती भरपूर आहे. आपल्याला अनुदान किती भेटलं ओल्या दुष्काळात? अनुदान कमी प्रमाणात भेटलं. मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये अनुदान भेटलं आणि आपल्याकडे जर 7,000 रुपये अनुदान भेटलं तर या अनुदानामध्ये तफावत का? पश्चिम महाराष्ट्रापेक्षा आपल्या शेतकऱ्यांना अनुदान इकडे कमी का भेटलं मराठवाड्यात? राजकीय लोकांनी जो प्रयत्न करायला पाहिजे नव्हता त्या प्रयत्नात थोडाफार या ठिकाणी कसूर असल्यामुळे, तरी पण
बहुतांश अनुदान आपल्याला भेटलेलं आहे. हा जिल्हा परिषद गट तुमच्या शिल्लेगावच्या नावाने आहे, परंतु मला नाही वाटत आजपर्यंत या गावाचा जिल्हा परिषद सदस्य झालेला आहे. तर 70% लोक बाकी आहे. मी सांगतो. तुमची प्रतिक्रिया घेणार आहे. थांबा, मला बोलू दे, नाही तर बोला तुम्ही, मी नंतर बोलतो. बंद करा ते, बोलू बी नका. आमचं नाही मागू राहिलो. काका भांडण लागतो ना. होऊन द्या ना तुम्ही. भांडून नाही राहिलो मी. मी काय म्हणतो, बहुतांश लोकांना अनुदान नाही. 70% लोकांना अनुदान नाही. खोटं बोलायचंच नाही, जे खरं ते बोलायचं. 70% लोकांना अनुदान नाही. प्रश्न काय ऐका ना. मी काय त्यांना विरोध नाही. हा ते रॉंग काय बोलले, 70% लोकांना अनुदान नाही म्हणतो, बहुतांश लोकांना अनुदान मिळालेलं आहे. हे चुकीचं आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस तुमची बारीक त्यावेळेस क्रॉस करा ना तुम्ही. लागलं तुम्ही इकडून बसा. विरोध मारा, मारा, मारा. सांगा तुम्ही स्वतंत्र पाहिजे द्या ना. हा अगोदर तुम्ही ते केल्यानंतर काय बोलणार बोलता येतं ना. काय बोलतो तुमच्या गावची एवढं तेव्हा त्याकडे स्वतः बोलायचे. नाही, करतो ना असं. हा हा. आपला शिल्लेगाव जिल्हा परिषद गट आहे, आपल्या गावाच्या नावाने. तर आतापर्यंत आपल्या गावचा जिल्हा परिषद सदस्य झालेला आहे का? जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेच्या तिकिटावरती सौभाग्यवती कुसुमताई शामराव रावते या ज्या वेळेला आदरणीय आसाराम तळेकर कैलासवासी हे अध्यक्ष झाले, त्यावेळेला एक जिल्हा परिषदेचे सदस्य आणि बाळासाहेब पाटील वाघ हे पंचायत समितीचे सदस्य होऊन उपसभापती या दोनच वेळेचं नेतृत्व शिल्लेगावला गटाचं गाव असून 2 वेळेलाच नेतृत्वाची संधी खऱ्या अर्थानं मिळालेली आहे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर. ह्या वेळेस शिल्लेगावला प्रतिनिधी मिळावं अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. नक्कीच अपेक्षा आहे. शिल्लेगाव हे गटाचं गाव आहे आणि या गावातून जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो या ठिकाणी गावाला नेतृत्व करण्याची संधी मिळावी अशी सर्व गावकऱ्याची प्रांजळपणानं भावना आहे. कोणत्या पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष सदस्य होऊ शकतो? शिवसेनेचा. शिवसेनेचं का? आतापर्यंत लाडक्या बहीण या योजनेचे जनक आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी जे निर्णय घेतले ते निर्णय महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की इथं खासदार, आमदार, मंत्री महोदय या सगळ्या गोष्टी शिवसेनेच्या आहे आणि इथं शिवसेनेचा सदस्य झाला पाहिजे. राज्यामध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अजित मांडीला लावून सत्ता बघताय आणि पुन्हा जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेला एकमेकांची ठोकताय. याबद्दल काय सांगा? स्थानिक पातळीवरचा निर्णय, राज्यात जे सत्ता आहे ते राज्य लेवलचा निर्णय हा वरिष्ठ नेत्याचा असतो. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल किंवा अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल, या नेत्याला महानगरपालिकेच्या स्तरावरती किंवा नगर परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या तिथल्या स्थानिक नेत्याला, जिल्हास्तरीय नेत्याला युती आघाडी करण्याचे आणि तोडण्याचे हे स्वातंत्र्य वरिष्ठ लोकांनी दिलेलं होतं. नक्कीच, परंतु ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेतून फुटले होते ते फक्त अजितदादाला विरोध म्हणून फुटले होते, परंतु आता पुन्हा अजितदादाच्या मांडीला ते पुन्हा राज्य कारभार चालतं. याबद्दल काय सांगा? ज्याच्यात कधी काही होऊ शकतं त्याला राजकारण म्हणतात आणि हे आपण पत्रकार आहात आणि सुज्ञ पत्रकार आहात. राजकारणात उद्या काय होऊ शकतं याचा आजच अंदाज लावणं अवघड आहे.